कल्पना करूया, महिन्याची पहिली तारीख आहे आणि बँकांसमोर नेहमीची गर्दी असते तशी गर्दी आहे. नेहमीच असते ती. हो ना? आणि अशातच एका गावातली एक दिव्यांग व्यक्ती या बँकेच्या रांगेत उभी आहे. आणि तेही तासनतास. अगदी तासनतास. आणि जेव्हा तिचा नंबर येतो, ती व्यक्ती पासबुक पुढे करते, तेव्हा तो बँक कर्मचारी सांगतो की खात्यात 0 रुपये आहेत. तुमचं पेन्शन जमा झालेलं नाहीये. बापरे. हो. आणि का? कारण त्यांच्याकडे तो 16 अंकी UDID म्हणजे युनिव्हर्सल डिसेबिलिटी ID कार्ड नंबर नाहीये. फक्त एका कार्डमुळे? हो. म्हणजे आपण विचार करूया, केवळ एका डिजिटल टॅगच्या अभावामुळे जर ताटातलं अन्नच हिरावून घेतलं गेलं तर. आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण याच एका अतिशय गंभीर समस्येचं विश्लेषण करणार आहोत. नक्कीच. TV9 मराठीच्या एका ताज्या आणि अतिशय महत्त्वपूर्ण वृत्ताच्या आधारे आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील हजारो दिव्यांग व्यक्तींचे शासकीय अनुदान अचानक का थांबले आणि कागदावर पारदर्शक वाटणारी ही डिजिटल सिस्टम खऱ्या आयुष्यात एका अभेद्य भिंतीसारखी कशी उभी राहते. हे बघा, हा जो प्रसंग तुम्ही सांगितलात ना, तो अतिशय दाहक आहे. म्हणजे आपण सर्वजण कधी ना कधी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करताना किंवा बँकेचं KYC अपडेट करताना तांत्रिक मनस्तापाला सामोरे गेलो आहोत. हो. किती वेळा सर्व्हर डाऊन असतो. अगदी बरोबर. पण सर्वसामान्य लोकांसाठी ती फक्त एक डोकेदुखी असते, 1-2 दिवसांचा त्रास असतो. मात्र समाजातील जे वंचित आणि दिव्यांग घटक आहेत, त्यांच्यासाठी अशा तांत्रिक त्रुटी थेट त्यांच्या अस्तित्वावर घाला घालतात. खरंच. जेव्हा आपण या बातमीच्या मुळाशी जातो ना, तेव्हा डिजिटल इंडियाची प्रचंड गती आणि तळागाळातील वास्तवामधील जी विसंगती आहे ती प्रकर्षाने जाणवते. पण इथे ना मला थोडं डेव्हिल्स ॲडव्होकेट म्हणून एक प्रश्न विचारायचा आहे. विचारांना. शासनाने हा जो UDID कार्ड सक्तीचा नियम आणला, तो काही पूर्णपणे चुकीचा होता असं म्हणता येईल का? कारण आपल्याला माहिती आहे की संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावणबाळ पेन्शन योजना असेल, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना असेल, यांसारख्या योजनांमध्ये पूर्वी प्रचंड भ्रष्टाचार चालायचा. हो, बोगस लाभार्थी भरपूर होते. तेच ना, अनेक बोगस लाभार्थी या योजनांचा गैरफायदा घ्यायचे. त्यामुळे ही गळती थांबवण्यासाठी सगळ्यांचा डेटा एका केंद्रीय डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणणे आवश्यकच होते, नाही का? आता कसं आहे, हाच तर या प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा धागा आहे. शासनाचा मूळ उद्देश अजिबात चुकीचा नव्हता. अच्छा. UDID प्रणाली लागू करण्यामागे संपूर्ण देशातील दिव्यांग व्यक्तींची एक समान, प्रमाणित आणि डिजिटल ओळख असावी, हाच मुख्य हेतू होता. म्हणजे देशभरात एकच रेकॉर्ड? अगदी तेच. यामुळे एकाच व्यक्तीला 2 वेगवेगळ्या राज्यातून लाभ मिळणे किंवा बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे पेन्शन लाटणे यासारख्या गैरप्रकारांना आळा बसणार होता. प्रशासकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर हा एक अत्यंत तर्कशुद्ध निर्णय होता. अडचण उद्देशात नव्हती. मग अडचण कुठे होती? अंमलबजावणीत. हो, अडचण होती ती अंमलबजावणीच्या पद्धतीत. म्हणजे मला असं वाटतं, हे अगदी एखाद्या धावत्या ट्रेनचं इंजिन बदलण्यासारखं आहे. कसं काय? म्हणजे बघा ना, ट्रेन पूर्ण वेगात धावत आहे आणि तुम्ही जुन्या इंजिनच्या जागी अचानक नवीन डिजिटल इंजिन बसवताय. पण या प्रक्रियेत मागच्या डब्यात बसलेल्या प्रवाशांना तुम्ही जुन्या तिकिटावरून थेट बाहेर फेकून देत आहात, कारण त्या नवीन इंजिनला ते जुने तिकीट वाचताच येत नाहीये. वाह, हे रूपक या परिस्थितीला अगदी अचूक लागू पडतं. आता हे तांत्रिकदृष्ट्या कसं घडतं ते आपण थोडं समजून घेऊया. हो, सांगा ना. ग्रामीण भागातील अनेक दिव्यांगांकडे जुनी वैद्यकीय प्रमाणपत्रे आहेत. आता ही प्रमाणपत्रे स्थानिक सिव्हिल सर्जन किंवा डॉक्टरांनी हाताने लिहून दिलेली असतात. हो. ती कागदी प्रमाणपत्र असतात. अगदी बरोबर. आणि त्यात अपंगत्वाची टक्केवारी किंवा प्रकार हा स्थानिक भाषेनुसार आणि जुन्या निकषांनुसार नोंदवलेला असतो. अच्छा. आणि दुसरीकडे हे जे UDID आहे ना, ते केंद्रीय वेब पोर्टल आहे. या पोर्टलचे स्वतःचे काही ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस म्हणजे API आहेत आणि डेटाचे रकाने आहेत. म्हणजे जेव्हा एखादा ग्रामसेवक किंवा कम्प्युटर ऑपरेटर त्या जुन्या प्रमाणपत्रावरची माहिती पोर्टलवर टाकायला जातो, तेव्हा ती माहिती त्या सिस्टमच्या ड्रॉपडाऊन मेनूमध्ये बसतच नाही. तंतोतंत हेच घडतं. सिस्टमला फक्त 0 आणि 1 एवढीच भाषा समजते. बायनरी लँग्वेज. हो. जुन्या प्रमाणपत्रावरील संदिग्ध माहिती जेव्हा डिजिटल स्वरूपात प्रमाणित केली जाते तेव्हा ती जुळत नाही, ज्याला आपण डेटा मिसमॅच म्हणतो. बापरे. आणि सिस्टमचा अल्गोरिथम अतिशय निर्दयी असतो. माहिती जुळली नाही की तो थेट अपात्र असा शेरा मारतो, रिजेक्टेड. म्हणजे थेट बाहेर? हो. आणि या एका तांत्रिक त्रुटीमुळे थेट त्या दिव्यांगाचे बँक खाते अनुदानापासून वंचित होते.
हे खरंच भयंकर आहे, कारण इथे आपण केवळ एका एरर मेसेजबद्दल बोलत नाही आहोत. अजिबात नाही. हे अनुदान म्हणजे केवळ काही जास्तीचे पॉकेट मनी किंवा पैसे नसतात. निराधार, वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींसाठी या योजना म्हणजे त्यांच्या रोजच्या जगण्याचा, त्यांच्या औषध पाण्याचा एकमेव आधार असतात. अगदी बरोबर. आणि जेव्हा ही मदत अचानक थांबते तेव्हा तो केवळ आर्थिक प्रश्न नसतो, तो एक मोठा मानसिक आघात असतो. नक्कीच. त्यांना असं वाटत असेल की या सिस्टमने त्यांना अचानक कुठेतरी डिलीट करून टाकलं आहे. त्या मानसिक आघाताची आपण खरंच कल्पनाही करू शकत नाही. आणि यात आणखी एक मोठा अडथळा आहे. कोणता? माहितीची दरी, ज्याला आपण डिजिटल डिवाइड म्हणतो. शहरात राहून आपण कोणत्याही सरकारी पोर्टलवर जाऊन स्वतःची तक्रार नोंदवू शकतो किंवा कस्टमर केअरला फोन करू शकतो. हो, आपल्याकडे पर्याय असतात. पण ग्रामीण भागात अनेक दिव्यांगांना हे अनुदान नक्की का थांबले हेच मुळी आठवडे किंवा महिने समजत नाही. अरे रे. ते बँकांमध्ये जातात, बँका सांगतात की तहसील कार्यालयात जा, आणि तहसील कार्यालय सांगत असेल मेडिकल बोर्डकडे जा. अगदी तेच. आणि या सगळ्या चक्रात त्या व्यक्तीची जी शारीरिक आणि मानसिक ससेहोलपट होते ती भयानक असते. पण सुदैवाने या ससेहोलपटीची दखल शेवटी घेतली गेली. TV9 मराठीच्या वृत्तामध्ये याच प्रशासकीय अंधुकतेवर आणि तळागाळातील वाढत्या असंतोषावर प्रकाश टाकण्यात आला होता. हो, ती बातमी खूप गाजली. हो ना. आणि त्यानंतर एक मोठा धोरणात्मक बदल झाला. राज्याचे दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी या संपूर्ण परिस्थितीची गांभीर्याने दखल घेतली आणि एक अतिशय दिलासादायक निर्णय जाहीर केला. हो, हा निर्णय खऱ्या अर्थाने प्रशासनाची लवचिकता दाखवून देणारा आहे. नक्कीच. जेव्हा एखादी नवीन व्यवस्था लादल्यामुळे सामान्य माणसाला नाहक त्रास होतो, तेव्हा एक पाऊल मागे घेणं हे नेहमीच एका प्रगल्भ प्रशासनाचं लक्षण असते. हो. आणि त्यांनी केवळ अनुदान होणं सुरू केलं नाही, तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे अनुदान या सक्तीमुळे मध्येच थांबलं होतं ना, ते पूर्वलक्षी प्रभावाने दिलं जाईल असं स्पष्ट केलं. म्हणजे रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट. हो, म्हणजे ज्यांचे 2-3 महिन्यांचे पैसे बुडाले होते ते त्यांना पूर्ण परत मिळणार. खूप मोठा दिलासा आहे. पण ह्यात मला ना सर्वात जास्त खटकलेला किंवा थोडा विचार करायला लावणारा मुद्दा म्हणजे त्यांनी दिलेली मुदतवाढ. कोणती मुदतवाढ? सरकारने थेट 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. आता मला सांगा, जवळपास 2.5 वर्षांची मुदतवाढ. हा फक्त प्रशासनाचा वेळ मारून नेण्याचा प्रकार नाही का वाटत तुम्हाला? कारण 2026 नंतरही परिस्थिती अशीच राहिली तर आपण काय पुन्हा मुदतवाढ देत बसणार आहोत का? आता कसं आहे, हा प्रश्न कुणालाही पडणं साहजिक आहे. वरवर पाहता ही मुदतवाढ म्हणजे प्रशासनाने स्वतःची चूक लपवण्यासाठी घेतलेला वेळ वाटू शकतो. हो ना. 2.5 वर्षे म्हणजे खूप मोठा काळ आहे. पण जर आपण या निर्णयाच्या खोलात गेलो ना आणि डिजिटल रोलआउटचे प्रशासकीय आव्हान खऱ्या अर्थाने समजून घेतले, तर ही मुदतवाढ कशी आवश्यक आहे हे लक्षात येईल. अच्छा. ही फक्त वेळ मारून नेण्याची कृती नाहीये, तर ही एक बफर स्पेस आहे. बफर स्पेस म्हणजे तुम्ही म्हणताय की हा 2.5 वर्षांचा वेळ खरोखरच आवश्यक होता. हो. पण एक साधी डिजिटल कार्ड प्रिंट करून द्यायला 2.5 वर्षे का लागावीत? कारण प्रश्न फक्त कार्ड प्रिंट करण्याचा नाहीये. जसं आपण मगाशी बोललो, जुन्या डेटाला नव्या सिस्टममध्ये बसवणं हे अत्यंत जिकरीचे काम आहे. ह्या 2.5 वर्षांच्या काळात प्रशासनाला गावोगावी जाऊन ज्यांचे कार्ड नाहीत त्यांचा आधी शोध घ्यायचा आहे. अच्छा, म्हणजे सर्व्हे करायचा आहे. हो. मग त्यांना तालुका स्तरावरील मेडिकल बोर्डसमोर उभे करायचे. अनेक प्रकरणांमध्ये जुने डॉक्टर उपलब्ध नसतात किंवा जुन्या कागदपत्रांची सत्यता तपासावी लागते. बापरे, हे तर खूप मोठं काम आहे. आणि तेवढंच नाही, याशिवाय ग्रामीण भागातील इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि सर्व्हरच्या समस्या आहेतच. संपूर्ण राज्याचा हा लाखो लोकांचा डेटाबेस नव्याने तयार करण्यासाठी, त्याची पडताळणी करण्यासाठी आणि तोही कोणत्याही चुकांशिवाय करण्यासाठी एवढा वेळ लागतोच. ठीक आहे, मी हे मान्य करते की यासाठी वेळ लागेल. पण कागदावर असे आदेश काढणे आणि प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करणे यात खूप मोठा फरक असतो. अगदी बरोबर. मग या बफर स्पेसचा वापर नक्की कसा केला जाणार आहे? कारण जर नुसतीच मुदतवाढ दिली आणि प्रशासनाने प्रत्यक्ष काहीच हालचाल केली नाही, तर 2026 मध्ये आपण पुन्हा याच समस्येसमोर उभे असू. आणि इथेच TV9च्या बातमीतील सर्वात महत्त्वाचा भाग समोर येतो. शासनाने केवळ मुदतवाढ देऊन हात झटकलेले नाहीयेत. बरं. त्यांनी यावर काही अत्यंत ठोस अशा प्रशासकीय उपाययोजना आखल्या आहेत. जसं की? त्यातला सर्वात मोठा बदल हा आहे की आता जुन्या प्रमाणपत्राच्या आधारे नवीन कार्ड काढून देण्याची जबाबदारी ही त्या लाभार्थ्याची नसून ती स्थानिक प्रशासनाची म्हणजे तहसीलदारांची असणार आहे. पण हा मुद्दा मला जरा आव्हानात्मक वाटतो. का बरं? मी बातमीत वाचलं की शासनाने तहसीलदारांना सूचना दिल्या आहेत,
पण प्रॅक्टिकली विचार करूया. आपले तहसीलदार आणि महसूल अधिकारी आधीच दुष्काळ, निवडणुका, 7/12 आणि शेकडो इतर कामांच्या ओझ्याखाली दबलेले असतात. ते तर आहेच. मग त्यांच्यावर आता ही नवीन जबाबदारी टाकल्याने खरोखरच काम गतीने होईल का? की या फाईल्स पुन्हा एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर फक्त धूळ खात पडून राहतील? तुझा संशय रास्त आहे. महसूल विभागावर प्रचंड ताण आहे हे वास्तव नाकारता येत नाही. पण जर तुम्ही प्रशासकीय संरचनेचा विचार केलात ना, तर संपूर्ण यंत्रणेमध्ये तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याची सर्वाधिक ताकद केवळ महसूल विभागाकडेच असते. म्हणजे त्यांचा नेटवर्कमुळे? अगदी बरोबर. तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या माध्यमातून तहसीलदार थेट प्रत्येक गावाशी जोडलेला असतो. जर ही जबाबदारी केवळ आरोग्य विभागावर टाकली असती तर ती कधीच पूर्ण झाली नसती. कारण त्यांचं काम वैद्यकीय तपासणी करणे आहे, प्रशासकीय पाठपुरावा करणे नव्हे. अच्छा, पटते मला हे. त्यामुळे तहसीलदारांना यामध्ये सामावून घेणं हाच विकेंद्रीकरणाचा योग्य मार्ग आहे. हे पटण्यासारखं आहे खरंच. आणि या प्रक्रियेला गती देण्यासाठी शासनाने जो एक ॲक्शन प्लॅन बनवला आहे ना, तो खरोखरच कौतुकास्पद आहे. कोणता प्लॅन? दर महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी विशेष शिबिरे आणि कार्यशाळांचं आयोजन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मला व्यक्तिगतरित्या असं वाटतं की ही एक अतिशय व्यावहारिक आणि एकदम मास्टर स्ट्रोक संकल्पना आहे. नक्कीच. या शिबिरांमागील संकल्पना समजून घेण्यासारखी आहे. हो, सांगा ना. एरवी एखाद्या दिव्यांग व्यक्तीला जर कार्ड काढायचं असेल तर त्याला आधी सेतू केंद्रात जाऊन फॉर्म भरावा लागतो. मग आरोग्य केंद्रात जाऊन डॉक्टरांची सही आणावी लागते. आणि मग पुन्हा तहसील कार्यालयात चक्र माराव्या लागतात. अगदी तेच. आणि या प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा म्हणजे भ्रष्टाचाराला आणि एजंटांना दिलेलं निमंत्रण असतं. म्हणजे माहितीच्या अभावामुळे जो संभ्रम निर्माण होतो त्याचा फायदा दलाल लोक घेतात. बरोबर. पण जेव्हा दर महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी तालुक्याच्या ठिकाणी हे शिबिर लागेल तेव्हा काय होईल? काय होईल? एकाच छताखाली वैद्यकीय अधिकारी, डेटा एंट्री ऑपरेटर आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित असतील. अच्छा, म्हणजे तो सिंगल विंडो सिस्टमचा प्रकार. अगदी तेच. यामुळे लाभार्थ्याला वेगवेगळ्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. त्याचे जुने प्रमाणपत्र तिथेच तपासले जाईल, डॉक्टरांकडून तिथेच प्रमाणीकरण होईल आणि संगणकावर लगेच त्याची नोंद केली जाईल. वा, यातून मध्यस्थांचा सुळसुळाट आणि होणारी फसवणूक आपोआप थांबेल. हो, आणि शिवाय या निश्चिततेमुळे ग्रामीण भागातील लोकांना मदत होते. कशी? त्यांना माहीत असतं की महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी शिबिर आहे. त्यामुळे ते त्या एका दिवसासाठी आपले शेतातले काम किंवा मजुरी बाजूला ठेवून तिथे येऊ शकतात. हे म्हणजे प्रशासनाने स्वतःच्या वातानुकूलित कार्यालयातून बाहेर पडून थेट जनतेच्या दारी जाण्यासारखं आहे. अगदी बरोबर. आणि यातून शासनालाही एक मोठा फायदा होईल ना? कोणता फायदा? त्यांना अचूक डेटा मिळेल. म्हणजे आत्तापर्यंत शासनाला हेच माहीत नव्हतं की नेमक्या किती लोकांकडे कार्ड नाहीये किंवा किती लोकांची प्रमाणपत्रे सिस्टीमशी जुळत नाहीयेत. या शिबिरांमुळे 30 सप्टेंबर 2026 ची जी डेडलाईन दिली आहे ती गाठण्यासाठी त्यांना एक रिअल टाइम प्रोग्रेस ट्रॅकर मिळेल. बरोबर. ही शिबिरे म्हणजे केवळ कार्ड वाटपाचा कार्यक्रम नाहीये, तर ती एक डेटा शुद्धीकरणाची मोहीम आहे. डेटा क्लिन्झिंग. हो. जेव्हा सरकार अशा पद्धतीने पायाभूत व्यवस्था निर्माण करताना तेव्हाच खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राज्याचा मूळ हेतू साध्य होतो. खरंय. नियम बनवणं खूप सोपं असतं, पण ते नियम पाळण्यासाठी लागणारं वातावरण निर्माण करणं हे खरं प्रशासकीय कौशल्य असतं. एकदम पटलं मला हे. तर मग या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकायला हवं? सुरुवातीला आपण पारदर्शक डिजिटल सिस्टीम आणि जमिनीवरचे वास्तव यांच्यातील संघर्षाबद्दल बोललो होतो. या बातमीतून आणि सरकारच्या या निर्णयातून एक गोष्ट स्पष्ट होते की जेव्हा तुम्ही सिस्टीम अपग्रेड करता तेव्हा तुम्ही फक्त एखादं सॉफ्टवेअर अपग्रेड करत नसता, तर तुम्ही एक संपूर्ण सामाजिक व्यवस्था बदलत असता. आणि त्यात आणखी एक भर घालण्यासारखी गोष्ट म्हणजे तंत्रज्ञानातील बदलांची अंमलबजावणी करताना मानवी दृष्टिकोन किती महत्वाचा आहे हे या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित केलंय. हो ना. प्रशासकीय अधिकारी अनेकदा त्यांच्या डॅशबोर्डवरील फक्त हिरवे आणि लाल आकडे पाहून निर्णय घेतात. पण त्या लाल आकड्यांमागे एका जिवंत माणसाचे थांबलेले आयुष्य असते हे त्यांना या प्रसंगामुळे नक्कीच नव्याने समजले असेल. नक्कीच समजलं असेल. तंत्रज्ञान हे माणसांसाठी आहे, माणसं तंत्रज्ञानासाठी नाहीत. अगदी बरोबर. हे साधं सूत्र विसरलं की मग अशा प्रशासकीय कोंडी निर्माण होतात. डिजिटल व्यवस्थापन हे पारदर्शकतेसाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे, यात कोणाचंही दुमत नाहीये. पण मुळात तंत्रज्ञानाचा जन्म हा माणसाचं जगणं सोपं करण्यासाठी झालाय.
आपण आज डिजिटल क्रांतीचा उत्सव साजरा करत आहोत. पण जेव्हा हेच प्रगत तंत्रज्ञान कोणतीही पूर्वतयारी न करता अचानक समाजातील वंचितांवर लादलं जाते, तेव्हा ते त्यांच्या प्रगतीचा मार्ग बनण्याऐवजी त्यांच्या हक्काच्या मदतीमध्ये एक नवी, अभेद्य डिजिटल भिंत उभी करतं. खरंय. आणि इथेच आपल्याला थांबून थोडा विचार करायचा आहे. ही अदृश्य डिजिटल भिंत पाडण्याची आणि त्या जागी विश्वासाचा पूल बांधण्याची जबाबदारी केवळ सरकारची आणि प्रशासनाचीच आहे, की एक संवेदनशील आणि जागरूक समाज म्हणून आपली सर्वांचीच आहे? जेव्हा एखादा तंत्रज्ञानातील बदल सर्वात शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तीलाही न्याय देतो, तेव्हाच ती खऱ्या अर्थाने प्रगती असते. याच एका अंतर्मुख करणाऱ्या विचारासोबत आपण आजची सखोल चर्चा येथेच थांबूया. तुमच्या आजूबाजूला अशा डिजिटल व्यवस्था कशा काम करत आहेत आणि त्यातून खरोखरच कोणाचं आयुष्य सोपं होतंय का, याकडे नक्की लक्ष द्या.